परिमळ गेली या ओस फुल देठी, परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती हाय अवकाश, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातो मुनिंद्रे, समागत्य तीर्थन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग, पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगाकार प्रथम नमन, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंगाच्या चरणारविंदावर आणि भगवान गैनीनाथ भगवंताच्या चरणारविंदावर आपण जे कीर्तन पुष्प अर्पण करणार आहोत. ऐका महिला मंडळ, बोलू नका. आजच्या कीर्तन पुष्पासाठी निवडला अभंग कोणाचा आहे म्हणाल तर आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अख्खं भारत ज्याला दक्षिण काशी म्हणून ओळखतं असं श्री क्षेत्र पैठण निवासी असणारे संत एकनाथ महाराज, एकनाथ महाराजांचा अतिशय सुंदर अगदी साध्या सरळ शब्दांची रचना असणारा उपदेश प्रकरणातील 6 चरणाचा अभंग. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये संत एकनाथ महाराज उपदेश करतात. उपदेश काय करतात? परिमळ गेली या ओस फुल देठी, ज्याप्रमाणे एखाद्या फुलाला किंमत कुठपर्यंत, जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत फुलाला, ऐका लक्ष द्या इकडे, फुलाला किंमत कुठपर्यंत, फुलात सुगंध आहे तोपर्यंत, फुलातला सुगंध संपला की फुलाची किंमत शून्य. एखादं पान आहे, त्या पानाची किंमत झाडाच्या फांदीला चिटकलेले तोपर्यंत त्या पानाला किंमत आहे. एकदा पिकलेलं पान झाडाच्या खाली पडलं की त्या पानाची किंमत शून्य. अगदी त्याप्रमाणे या शरीरामध्ये, या देहामध्ये, या देहाला किंमत कुठपर्यंत, जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण शिल्लक आहे तोपर्यंत या शरीराला किंमत आहे. एकदा का या शरीरातला प्राण निघून गेला, शरीराची किंमत शून्य. परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्य शेवटी देह तैसा. दुसऱ्या चरणात संत एकनाथ महाराज म्हणतात की घडी घडी काळ वाट याची पाहे, क्षणाक्षणाला आपली कोणीतरी वाट पाहते. ज्याप्रमाणे आपण एखाद्या गावाला जाणार आहेत, आपण समोर फोन करून त्याला की आम्ही 1-1:30 वाजेपर्यंत पोहोचणार आहेत, आणि येणारी व्यक्ती पाहुणे आपले काय करत असतात, वाट पाहत असतात. पण पाहुणे फक्त एका दिवसापुरतीच वाट पाहतात, पण क्षणोक्षणाला आपली कोणीतरी वाट पाहते. जन्माला आल्यापासून ते
आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपली कोणीतरी वाट पाहत आहे. मग वाट कोण पाहत? घडी घडी काळ वाट याची पाहे. काळ वाट पाहतोय प्रत्येकाची. इथं बसलेल्या प्रत्येकाची वाट कोण बघतोय? काळ वाट पाहतोय की अजून किती आहे अवकाश, अजून याचा वेळ किती शिल्लक आहे, हा काळ वाट पाहतोय. आणि नाथ महाराज म्हणतात की काळ आपली वाट पाहतोय. हे ज्यावेळेस तुम्हाला कळन तेव्हा तुम्ही काय करा? हाची अनुताप घेऊन सावध. तुम्ही सावध व्हा. सावध व्हा म्हणजे काय? गप्पा नका मारू तर कीर्तनाकडे लक्ष द्या. हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. वाटल्यास तुमच्या साऊच्या थोडं माग सर ना, मग त्यांना क्लिअर आवाज येईल असं. नाथ महाराज म्हणतात की हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. अरे बाबा, ज्यावेळेस तुला हे कळालं की आपली कोणीतरी वाट बघतय आणि ज्यावेळेस तो काळ खायला येईल त्यावेळेस आपलं काही एक चालणार नाही, हे ज्यावेळेस तुला कळन त्यावेळेस तू काय कर? हाची अनुताप घेऊन सावध. तू आपल्या मनाला काहीतरी बोध कर. काय बोध कर? हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. एखादा माणूस म्हणेल का हो आम्ही कीर्तनाला आलो, कीर्तनाला आल्यानंतर आम्हाला कळालं की मनाला काहीतरी बोध केला पाहिजे. बरं, बोध केल्यानंतर काही होईल का? नाथ बाबा म्हणतात की हो, उपयोग होतो, पण आमचं आयुष्य तर आता खूप थोडं शिल्लक राहिलं असेल. या राहिलेल्या आयुष्यात आम्ही आता काय काय करणार आहे? कारण बऱ्याच जणांची कोणाची 50शी ओलांडली, कोणाची 60 वर्ष आयुष्य संपून गेलं. आता उरलेल्या आयुष्यात आम्ही परमार्थ करू शकतो का? नाथ बाबा म्हणतात की बिलकुल करू शकता. का हो नाथ बाबा? मग एखादं उदाहरण सांगा की कोणी आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला कमी वेळात. नाथ बाबा अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणतात की 1 तास उरला खटवांग रायाशी. खटवांग नावाच्या राजाला जेव्हा माहिती झालं की आपण 1 तासात मरणार आहे, त्यावेळेस त्यानं सगळ्या आपल्या राज्यकारभाराचा त्याग करून त्याने काय केलं? भगवंताच्या नामस्मरणात तो तल्लीन झाला आणि मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचला. म्हणून नाथ बाबा म्हणतात की सापडला हरी तयाला साधनी. ज्या साधनाने त्याला हरी सापडला, जे साधन त्यानं आचरणात आणलं, त्या साधनाचा तुम्ही काय करा? त्या साधनाचा अंगीकार करा. सापडला हरी तयाला साधनी. कोणतं साधन सापडलं त्याला? एका जनार्दनी हरी बोला. तुम्ही तुमच्या मुखाने फक्त भगवंताचं नाम करा. असं जर तुम्ही केलं तर काय होईल? हरिमुखी गाता हरपली चिंता. जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताच्या नामाच्या अखंड आपण त्या उपकाराची जाण ठेवली, तर हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानाही मागुता जन्म घेणे. हा झाला या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल शेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिचय द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या या पावन आणि पवित्र श्री क्षेत्र अंधारी या नगरीमध्ये जंगल में मंगल अशा या वातावरणामध्ये धर्मनाथ विजेच्या उत्सवानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आजची मला वाटतं 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा, ज्यांचे आयोजक श्री विलास यशवंत पाटील तायडे आणि आजचे अन्नदाते शामराव कस्तुर पांडव यांच्या या सहकार्यातून या कीर्तनाला सहकार्य लाभलं आणि सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. तसं विचार जर केला, आमचे दीपक महाराज असतील, आमचे गणेश महाराज, भगवान महाराज, गणेश माऊली आणि अंधारी परिसरातील सगळीच मंडळी, सगळ्यांना कल्पना आहे की मी काही तसा फार मोठा महाराज, मी काही मोठा महाराज नाही, परंतु काही प्रेमाची मंडळी आपली या गावामध्ये आहे आणि त्यांनी या संधी करण्याचा योग आला. नाही तर ज्या गादीवर मी उभा आहे, ज्या गादीवर मी उभा आहे, या गादीला काय म्हणतात दीपक महाराज? याला नारदाची गादी म्हणतात, याला घोंगडी नाही म्हणत. आणि ह्या गादीवर उभं राहण्यासाठी सुद्धा काहीतरी पात्रता लागते. पात्रता अशी लागते की ज्या संतांच्या विचारावर आम्ही बोलणार आहोत, संतांचे जे काही शब्द आहेत, अनमोल जे काही मोत्यासारखे शब्द आहेत, या शब्दाला तोलून मापून मांडावं लागतं, नाही का गणेश माऊली? म्हणजे तो अधिकार सुद्धा असावा लागतो. नाहीतर अभंग घेतला नाथ बाबांचा आणि सांगायची बाकीचीच गाणी, परंतु या गादीवर बोलण्यासाठी सुद्धा काय असावे लागते? पात्रता असावी लागते. आणि ती पात्रता माझ्या अंगी आहे किंवा नाही हे मला सांगता येणार नाही. या अभंगावर मला असं बोलताच येईल हे सुद्धा मला माहिती नाही. पण जसे भगवान नवनाथ भगवंताची जशी कृपा होईल,
नाथ बाबा जशी कृपा करतील तसं बोलण्याचा तोडका प्रयत्न मी करणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. खूप सुंदर आयोजन आहे, खूप सुंदर नियोजन आहे. म्हणजे ह्या कार्यक्रमाला कुठंच नाव ठेवण्यासारखी गोष्ट नाही, पण थोडीशी एक गोष्ट खटकते दीपक महाराज. कोणती बरं? गावकरी मंडळी सांगतील कोणती गोष्ट खटकती बरं आपले? कोणती? एक सांगू तुम्हाला. समजा आपल्याला अंधारीवरून आळंदला जायचंय, अंधारीवरून आळंदला जायचं आणि आपण पायीच निघालो, काहीच साधन नाही, आपण पायी निघालो आणि पाठीमागून एखादी टू व्हीलर आली आणि त्या टू व्हीलर वाल्याने आपल्या पटकन गाडीवर बसवून घेतला आणि आळंदपर्यंत तो आपण घेऊन गेला. आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की बाबा काय उपकार झाले तुझे, मी पायीच निघालो होतो पण तुझी गाडी झाली म्हणून इथपर्यंत मला येण्याचा योग आला, म्हणून तुझे माझ्यावर काय झाले, उपकार झाले. आणि तिथे गेल्यानंतर आपल्या तोंडातून नकळत शब्द निघतात, चला ना आपण चहा घेऊ, असे शब्द निघतात की नाही? म्हणजे त्याचे आपल्यावर काय झालं, ऋण झालं. आणि त्या ऋणातून मुक्तता होण्यासाठी आपण त्या व्यक्तीला म्हणतो की चला ना आपण एक गोट चहा तरी घेऊ. जर आपण काहीच म्हणत नसन, त्याच्या गाडीवरून उतरून पटकन आपल्या रस्त्याला लागत असेल तर आपल्यासारखे मूर्ख आपणच आहे. तसं या भव्य दिव्य सप्ताहामध्ये खूप भावनिक लोक असतात, काही खूप श्रद्धावान लोक असतात आणि त्यांची श्रद्धा महाराज लोकांवर नाही, त्यांची श्रद्धा आहे या गहिनीनाथावर त्यांची श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेपोटी ते काय करतात, अन्नदान असेल, वित्तदान असेल, जी काही त्यांची श्रद्धा असेल त्या श्रद्धेने ते या ठिकाणी देतात. आणि ज्या माणसाचं अन्न आपण खातो, ज्या पंक्तीवाल्याचं अन्न आपण ग्रहण करतो, याचा अर्थ त्या पंक्तीवाल्याचं आपल्यावर काय झालं, ऋण झालं. ऋण म्हणजे त्याचे उपकार झाले आपल्यावर, की काहीतरी अन्न आपण त्याचं खाल्लं, मग त्याच्या अन्नाची जर परतफेड करायची कशी करणार आहे, त्याच्या तिथे एक दिवस कामाला जाऊन पंक्तीवाल्याच तिथे एक दिवस कामाला जायचं का? मग कसं उपकाराची परतफेड करता येईल? जे सात्विक अन्न आम्ही खाल्लं प्रसाद म्हणून, ते अन्न पोटात आहे तोपर्यंत दोन शब्द तरी आपण भगवंताच्या कानानं जरी ऐकले तरी त्याच्या उपकाराची काय होते, परतफेड होते. एक सांगू तुम्हाला थोडक्यात, आपल्या परिसरातली मंडळी म्हणून सांगतो बरं का दीपक महाराज. एखाद्या माणसानं खूप प्रेमानं आपल्याला चहा प्यायला घरी येऊन गेला की चला हो महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, चला चहा घ्या. तो मोठ्या प्रेमानं आपल्याला घरी येऊन गेला आणि घरी गेल्यानंतर त्याची जी लक्ष्मी ही आपल्याला पाहिल्यानंतर आदळआपट करायला लागली, तर लगेच आपण काय म्हणतो, माणूस चांगला आहे हो. माणूस कसा आहे, चांगला आहे, पण चांगलं कोण नाही, बाईचं वळण चांगलं नाही, माणूस तसा चांगला आहे. पण काही काही महिलाही सात्विक असतात, खूप श्रद्धावान असतात, त्या म्हणतात महाराज चला ना हो चहा घ्यायला आमच्या घरी, 8 दिवसापासून आमच्या गावात तुम्ही चला चहा घ्या. जर महिला चहा प्यायला घरी घेऊन गेली आणि जर माणूस दारू पिऊन आला घरात, तर आपण काय म्हणू, बाई सात्विक हो, बाईला भगवंताच्या हरिपाठाचा कीर्तनाचा सगळा छंद आहे, पण चांगलं कोण नाही. म्हणजे अगोदरच्या याच्यात बाईचं वर्तन चांगलं नाही, दुसऱ्याच्या प्रसंगात माणसाचं वर्तन चांगलं नाही, पण एखाद्या सप्त्याच्या ठिकाणी आपण गेलो आणि पंक्तीला 1000 लोक, कीर्तनला 50 लोक, वर्तन कोणाच चांगलं नाही, बाईचं का माणसाचं, कोणाचं, गावचं वर्तन कोणाच चांगलं नाही, अख्ख्या गावचं. एक सांगू तुम्हाला, आपलं अंधारी गाव हे जगन्नाथ बाबाच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेलं गाव आहे. अंधारी गावचं नाव पंढरपूर पर्यंत जे पायी वारीचा जो रस्ता असेल प्रत्येक गावामध्ये अंधारीचं नाव निघतं. कोणामुळं, जगन्नाथ बाबामुळे अंधारीचं नाव कुठेही निघतं. एक सांगू तुम्हाला, या ठिकाणी जे नव कीर्तनकार येणार आहेत यांचं काम जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक असणाऱ्या शिक्षकासारखं आहे. कसं, शाळेत विद्यार्थी आले काय आणि विद्यार्थी नाही आले काय, पगार जो आहे तो फिक्सच आहे. तसं महाराज लोकांचं तुम्ही कीर्तनाला थांबले काय आणि नाही थांबले काय, त्यांचा पगार आहेच. पण ज्या माणसाची सात्विक वृत्ती आहे त्याला असं वाटतं कीर्तनकार कोणी असू द्यावं, आम्हाला फक्त भगवंतासाठी थांबायचंय. तो कीर्तनकार कोणी हे पॉम्पलेट मध्ये पाहत नाही, पण काही काही असे असतात ते पत्रिकेवर पाहून घेतात अगोदर, आजचा कीर्तनकार कोण आहे. कीर्तनकार जर पसंतीचा असन तर थांबायचं, नाही तर जेवून घेतलं, हात पुसले, गाडीला किक मारली की
टिकले विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 आपल्या हिंदू धर्मामध्ये एक स्लोगन आहे बघा, एक स्लोगन आहे असं. बऱ्याच लोकांच्या गाडीवर पाठीमागून मी लिहिलेलं पाहिलं, दीपक महाराज ते बऱ्याच लोकांच्या घरात पण लावलेलं पाहिलं मी. काय स्लोगन आहे ते? गर्व से कहो हम, गर्व से कहो हम हिंदू, हे एक वाक्य आहे. आणि अजून एक वाक्य आहे, हिंदू धर्म खतरे में है. बऱ्याच लोकांनी ते वाक्य ऐकलं असेल. गर्व से कहो हम हिंदू है, हे एक वाक्य, आणि हिंदू धर्म खतरे में है, हे एक वाक्य. बसलेल्या मंडळींना मला एक प्रश्न विचारायचा आहे, हिंदू धर्म खतरे में है हा हिंदूंनी खतऱ्यात आणला का बाजूच्या धर्माच्या लोकांनी खतऱ्यात आणला? कोणी आणला? अहो, हिंदू धर्माची हजारो वर्षाची परंपरा आहे. ह्या धर्माला कोणी संपवू शकलं नाही. या भारत देशामध्ये पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, अनेक संस्कृती या भारत देशामध्ये आल्या, पण त्या भारताची संस्कृती नष्ट करू शकल्या नाही. इंग्रज 150 वर्ष राहिले, 150. 800 वर्ष मुसलमानांनी राज्य केलं या देशावर, ते सुद्धा या देशाची संस्कृती संपवू शकले नाही. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, इंग्रजी संस्कृती संपवू शकले नाही. आणि आता मग हिंदू का धोक्यात आले? आता तर मुस्लिमांचं पण राज्य नाही आणि इंग्रजांचं पण नाही, पोर्तुगीजाचं नाही, डचचं नाही, कोणाचंच नाही. उलट राजा कोण आहे आता? देशाचा राजा कोण आहे? हिंदू आहे. म्हणजे ज्या वेळेस मुसलमानांचे राज्य 800 वर्ष राहिले, इंग्रजांचे राज्य 150 वर्ष राहिले, तेव्हा हिंदू धर्म धोक्यात आला नाही. आणि आता हिंदूंचा राज्य आहे आणि हिंदू धर्म धोक्यात आहे. कोणामुळं? खरं पाहता हिंदूंमुळं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 या अभंगामध्ये नाथ बाबा म्हणतात, परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. इथं बसलेला प्रत्येक जण, स्त्री असन, पुरुष असन, तरुण असन, म्हातारा असन, या प्रत्येकाला घरामध्ये काही ना काही किंमत असते, काही वजन असतं. जबाबदारी व्यक्ती असेल तर त्याला त्याच्या पद्धतीने किंमत असते. घरातील 8-10 माणसांना स्वयंपाक करणारी महिला असन तर तिला त्याची किंमत असते. पण यांना ही किंमत कुठपर्यंत? घरातली स्त्री जोपर्यंत सगळ्या घराला राब राब राबून खाऊ घालते तोपर्यंत तिला किंमत आहे. एखादा माणूस बैलासारखा राब राब राबतो शेतामध्ये, तोपर्यंत त्याला किंमत आहे. पण नाथ बाबा म्हणतात, आपुल्या हिताचे न होती साया, आपुल्या हिताचे न होती साया, आपुल्या हिताचे न होती साया, क्रोध हरा सठ नाथ बाबा म्हणतात की आपुल्या हिताचे न होती सायास, ग्रहदारास धनवित्त. विठ्ठला विठ्ठला म्हणजे आजच्या कीर्तनकाराला फाशी द्या म्हणतो. खाली बैस बाळा, खाली बैस. तो काही कापसाच्या घरातून जाऊन गेले आज. नाही तो परेशान आहे, मला वाटलं की कापसाच्या खोलीतून जाऊन येईल तो काहीतरी. बस खाली बस, खाली बस. असू द्या, याचं कारण सांगतो तुम्हाला. नाही, याचं कारण सांगतो तुम्हाला. ते ना त्याची कृती करून घेतली, ती सुद्धा देवानच करून घेतली. कारण आज लोक कीर्तनात, कोणाच्या कीर्तनात फ्रेश राहतात? कीर्तनात कोणाच्या फ्रेश राहतो माणूस? जो कीर्तनकार विनोद करत, काहीतरी हसवण, त्याच्या कीर्तनामध्ये पब्लिक फ्रेश राहते. आजचा कीर्तनकार विनोदी अजिबात. त्याच्यासाठी भगवंताने त्याला पाठवलं की बाबा हे लोकांना काय कर, थोडं थोडं काहीतरी हसव. बैस खाली बाळा, हसव. नाही, पुष्पा काय भानगडी मला माहिती नाही, त्याच्यामुळे मला ती कळलं नाही लवकर. असो, जंगल में मंगल असणाऱ्या कार्यक्रमामध्ये बघा बरं, हा जो आनंद आहे कीर्तनातला,
जर आपण घरी गेलो असतो तर ह्या हास्याचा आनंद घेता आला असता का? म्हणजे हा सुद्धा कीर्तनाचा एक प्रसाद आहे. नाथ बाबा म्हणजे संत महात्मे उपदेश करतात संसारिक जीवांना. काय होतं, मायेचं आवरण ज्या माणसाच्या डोळ्यावर असतं, ऐका महिला मंडळीकडे लक्ष द्या, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत घरातली प्रत्येक व्यक्ती त्या माणसाला काय करत असते, किंमत देत असते. आमचे आप्पा, आमचे आप्पा, आमचे बापू, किंवा एखादी महिला मंडळ असेल, त्या व्यक्तीला घरात किंमत कुठपर्यंत येतं, जोपर्यंत ती घराचं काहीतरी जबाबदारी सांभाळली तोपर्यंत त्याला किंमत आहे. पण एकदा का ती व्यक्ती एका जागेवर बसली तर त्या व्यक्तीला किंमत कोणीही देत नाही. महाभारतातलं दृष्टांत तुम्हाला देतो. ज्या वेळेस कौरव आणि पांडवांच्या युद्धाला सुरुवात झाली, गणेश महाराज म्हणजे गायन माझं तसं कमी आहे, पण महाभारतातले कुरुक्षेत्रावरचा एक प्रसंग सांगतो. महाभारताच्या युद्धामध्ये कौरव आणि पांडव समोरासमोर सैन्य उभे आहेत आणि थोड्याच वेळाच्या युद्धाला सुरुवात होणार आहे. युद्ध कोणामध्ये आहेत? दोघं शत्रू नाही आहेत, तर दोन्ही बाजूला भाऊ आहेत. हा भावाभावांचा वाद आजपासून नाही तर 5000 वर्ष अगोदरपासून भावाभावांचा वाद आहे. एका बाजूला कौरवांचं सैन्य म्हणजे दुर्योधनाचं सैन्य आहे आणि एका बाजूला पांडवांचं सैन्य म्हणजे युधिष्ठिरचं सैन्य आहे, आणि दोघं चुलत भाऊ आहेत. युद्धाला सुरुवात होणार त्यावेळेस अर्जुनानं भगवंताला सांगितलं की हे प्रभू, ज्यांच्या सोबत मला युद्ध करायचंय एकदा मला त्यांना डोळे भरून पाहू दे. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने काय केलं की ड्रायव्हर होते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे. देव होता पण रथ घोडे धूत होता, घोड्याचं सगळं शेण पाणी देव करत होता. का तर भक्त तसा निवडला म्हणून. म्हणजे भक्ताची भक्ती जर उच्चतम कोटीची असेल तर त्याच्यासाठी देव काही पण करायला तयार होतो. अशा अर्जुनाचे रथाचं सारथ्य करत आहे भगवान श्रीकृष्ण. आणि अर्जुनाने आदेश केला श्रीकृष्णाने की हे प्रभू, सैन्येरु भयोर्मध्ये रथम स्थापयमे अच्युता, म्हणजे माझा रथ काय कर, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन चाल. कशासाठी? की मला ज्यांच्या सोबत युद्ध करायचंय एकदा मला त्यांना फक्त डोळे भरून पाहू दे. देवानं सांगितलं ठीक आहे बाबा, असं बी आता युद्धाला सुरुवात होणारच आहे, तुझी इच्छाच आहे, आता तुझी ऑर्डरची. म्हणून देवाने दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा केला. आणि ज्यावेळेस अर्जुनानं समोरचं दृश्य पाहिलं तर अर्जुनाला समोर कोण दिसलं? ज्यांच्या सोबत युद्ध करायचं होतं, ज्यांना मारायचं होतं, ते कोणी शत्रू नव्हते. तर ज्या द्रोणाचार्यांनी अर्जुनाला युद्धाचं शिक्षण दिलं ते गुरु द्रोणाचार्य होते. ज्या आजोबांनी मांडीवर बसून घास खाऊ घातले अर्जुनाला ते द्रोणाचार्य होते. ज्या भावंडासोबत बालपण घालवलं ते भाऊ यांना आता काय करायचं होतं? मारायचं होतं. ज्या वेळेस अर्जुनानं हे दृश्य पाहिलं त्यावेळेस अर्जुनानं सांगितलं की देवा, ह्या लोकांना मारून जर राज्य मिळत असेल, ह्या लोकांना मारून जर सैन्य मिळत असेल, तर त्यापेक्षा मी जंगलात जाऊन वनात जाऊन पोट भरीन. आणि हातातलं धनुष्य काय केलं? खाली टाकून दिलं. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो, आपले क्लास लावतो, ट्युशन करतो, वर्षभर अभ्यास करतो, कशासाठी? परीक्षेत चांगले मार्क मिळावे यासाठी. वर्षभर अभ्यास केला, परीक्षा जवळ आली, परीक्षा हॉल मध्ये गेला, हातात पेपर आला, पेन घेतला आणि पेपर लिहायला सुरुवात करणार, एवढ्यात त्या विद्यार्थ्यानं तो पेन फेकून दिला आणि पेपरही फेकून दिला. अशी गत कोणाची झाली? अर्जुनाची. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अरे वेड्या, ज्या युद्धासाठी तू 14 वर्ष तपश्चर्या केली, पाशुपतास्त्र भगवान शंकराला प्रसन्न करून जे अस्त्र शस्त्र तू मिळवले, कशासाठी? यांना मारण्यासाठी. आणि आता ऐन वेळेवर जर तू शस्त्र खाली टाकून देत असेल तर हा वेडेपणा करू नको. परंतु अर्जुन उठायला तयार नव्हता. म्हणून अर्जुनाला उठून उभं करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने विचार केला की आता याला पॉवरफुल अमृताची गरज आहे. जसं एखादं पेशंट जर सिरियस असलं तर त्याला साधं सुद्धा इंजेक्शन देऊन जमत नाही, त्याला पॉवरफुल इंजेक्शन द्यावं लागतं. अगदी तसं पॉवरफुल ज्ञान काहीतरी अर्जुनाला सांगावं लागतं. म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्याला जे अमृत पाजलं, जे ज्ञान पाजलं, त्या ग्रंथाला आपण काय म्हणतो? श्रीमद भगवत गीता. हिंदू धर्माची शोकांतिका आहे महाराज की आपला जो धर्मग्रंथ आहे, हा धर्मग्रंथ आपल्याला माहिती नाही. आणि भगवान श्रीकृष्णाने ते अमृत त्याला पाजलं आणि त्याला सांगितलं की हे देह आहे तोपर्यंत तुला काय करायचंय? या
धर्म अधर्माची लढाई तुला जिंकायची आहे. कारण एकदा तुझा हा देह संपला की या देहाची किंमत शून्य आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये या शरीराला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत. म्हणून तुम्ही काय करा, मुखाने हरीचं नाव घ्या. आता हरी म्हणजे कोण? प्रश्न असा पडतो की हरी म्हणजे कोण? आता आपण जो सप्ताह मांडला हा कानिपनाथ भगवंत संस्थानवर नाही महाराज, गैनीनाथ भगवंत, म्हणजे आपण सगळे गैनीनाथाचे भक्त या ठिकाणी म्हणून आलो. मग हे हरी म्हणजे कोण नेमकं? हरी म्हणजे कोणता देव? बसलेल्या मंडळींना माझा एक प्रश्न आहे की हरी म्हणजे कोणता देव नेमका? हरी म्हणजे संत सांगतात की हरी त्याला म्हणतात की जो हरण करतो. हरी म्हणजे जो हरण करतो त्याला म्हणतात हरी. मग तो तुम्ही त्याला कुठल्याही नावाने पुकारू शकता. जो हरण करतो तो हरी. हरण कशाचं करतो? एका नातवाला आजोबा गोष्ट सांगत होते. नातवाला आजोबा, म्हणजे पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे. म्हणजे आताच्या काळात आजोबाला वेळ नाही आणि नातवाला वेळ नाही. दोघांच्या हातामध्ये कोण आहे? दोघांच्या हातात मोबाईल. त्याच्यामुळे आता आजोबा नातवाला गोष्ट सांगण्याच्या भानगडीत पडत. पण जुन्या काळच्या दृष्टांत आहे, आजोबा नातवाला गोष्ट सांगतात. रामायणातली गोष्ट आजोबा नातवाला सांगतात की बाबा, रावणानं कपटीपणानं साधूचा वेश घेतला. रावणानं कपटीपण भावना ठेवून वेश कशाचा घेतला? माझ्याकडे लक्ष द्या. रावणानं कपटी भावना ठेवून वेश कोणाचा धारण केला? साधूचा वेश धारण केला. आणि साधूचा वेश धारण करून रावण सीता मातेच्या कुटियासमोर आले आणि भिक्षान देई म्हणून सीता मातेला कुटियाच्या बाहेर बोलवलं. आणि जशी सीता माता बाहेर आली, बाकीचा प्रसंग तुम्हाला सगळा माहिती आहे. सीता माता बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर सीता मातेला पटकन रावणानं उचलून घेतलं आणि आपल्या रथात बसवलं आणि त्यानं सीतेचं हरण केलं. अशी गोष्ट आजोबा नातवाला सांगत होते. त्यावेळेस बरं का गणेश महाराज, नातू फोरजीचा होता. नातून विचारलं की बाबा, रावण सीता मातेचं हरण करतो याचा अर्थ रावण जादूगार होता का? कारण त्यानं बाईची हरण बनवली. म्हणजे सीता मातेची त्यानं काय बनवली? हरण बनवली. हरण. आता मुलाची बुद्धीच तेवढी. आता या ठिकाणी हरण हा जो शब्द आहे, हा प्राण्याला उद्देशून हरण करणे म्हणजे पळवून नेणे, चोरून नेणे असा त्याचा अर्थ होतो.
म्हणजे सीता मातेचं त्यानं हरण बनवलं, म्हणजे असं 2 कानाचं हरण नाही बनवलं, तर हरण बनवलं म्हणजे तो पळवून घेऊन गेला. म्हणजे जो हरण करतो, हरण करतो म्हणजे पळवून घेऊन जातो. तसं भगवंत सुद्धा पळवून घेऊन जातो, चोरी करतो. आता बसलेले मंडळी म्हणतील देव कुठं चोरी करत? रावण चोरी करू शकतो, देव कसा चोरी करत? पण संत महात्मे सांगतात की देव सुद्धा चोरी करतो, हरण करतो. तर हरण कशाचं करतो? चित्ताचं हरण करतो. गोपिका गवळणीमध्ये गवळण प्रकरणामध्ये त्या गवळणी अशा म्हणतात की हरीने आमचं कशाचं हरण केलं? चित्ताचं हरण केलं. म्हणून जो हरण करतो त्याला हरी म्हणतात. मग तुम्ही त्याला गहिनीनाथ भगवंत म्हणू शकतात, कानिपनाथ म्हणू शकतात, दत्त म्हणू शकतात, विठ्ठल म्हणू शकतात, तुम्ही त्याला संत सावता महाराज म्हणू शकतात, संत तुकाराम महाराज म्हणू शकतात. तुम्हाला जे वाटत ते तुम्ही त्याला विठ्ठल हरीने माझे हरिले चित्त. अगोदर मी प्रश्न केला की हरी कोणाला म्हणायचं? त्यावेळेस महाराजांनी उत्तर दिलं की हरी म्हणजे विठ्ठल. अजून कोणीतरी उत्तर दिलं का हरी म्हणजे पांडुरंग. तर संत महात्मे सांगतात हरी हा कोणा एका देवाला उद्देशून शब्द नाही, तर जो हरण करतो, जो हरण करतो त्याला हरी म्हणतात. आणि हरण कशाचं करतो? चित्ताचं हरण करतो. म्हणजे चित्ताची तो काय करतो? चोरी करतो एक प्रकारची. जो चित्ताची चोरी करतो त्याला हरी म्हणतात. आता माझा बसलेल्या मंडळींना प्रश्न आहे. उदाहरणार्थ या मावशीला मी एक प्रश्न विचारतो, त्यांना झोप उरली म्हणून. प्रश्न असा विचारतो की समजा उदाहरणार्थ, वाईट वाटून घेऊ नका, समजा उदाहरणार्थ शेजारणीच्या घरी तुम्ही गेले एखाद्या दिवशी आणि घरात तुम्हाला पडलेल्या काही साड्या दिसल्या आणि घरात कोणाचाही पत्ता नाही आणि तुमच्या मनामध्ये चोरी करण्याची थोडीशी मनाची इच्छा झाली. लक्ष द्या बरं का, मुद्दाम मी यांना उदाहरण म्हणून घेतलं. आता त्या ठिकाणी ज्या साड्या पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक पैठणी आहे आणि एक थोडी जुनी वापरलेली साडी पडलेली, अशा 2 प्रकारच्या साड्या आहेत. चोरीचं मन आलं नाही, पण आपण उदाहरणार्थ धरलं तर त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी तुम्ही कोणती साडी उचलशाल? कीर्तनात बसलेला आहे, खरं सांगा फक्त. कोणती उचलचाल बरं? पैठणी. म्हणजे प्रत्येकाचे आपण त्यांना उदाहरण म्हणून घेतलं. हा सर्वसामान्याचा प्रश्न आहे की आपण जर एखाद्या ठिकाणी चोरी करायच्या हेतून गेलो, समजा उदाहरणार्थ आपण घेतलं समजून घेण्यासाठी, चोरी करण्यासाठी एखाद्या घरामध्ये गेलो, तर त्या घरामधून आपण अशी वस्तू उचलू की जी काहीतरी किमतीची आहे, चांगली आहे. जसं मावशीने सांगितलं की ज्याच्यामधून जी भारी साडी आहे ती साडी मी घेऊन जाईन, वापरलेली साडी मी नेणार नाही. त्याने प्रत्येक आपण तेच करू, प्रत्येक जण बसलेले. म्हणजे जी चांगली वस्तू ती आपण उचलू, वाईट वस्तू उचलणार नाही. तसं देव सुद्धा जर चित्ताचं हरण करतो तर तो कोण्या चित्ताचं हरण करण बरं? जे चित्त चांगलं आहे त्याचं हरण करण, जे गढूळ आहे त्या चित्ताचं हरण करण. देव कोण्या चित्ताची चोरी करण? ज्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे 6 प्रकारचे विषय भरलेले आहेत त्या चित्ताची चोरी करण.
की जे चित्त फक्त आणि फक्त देवासाठी तल्लीन झालेलं आहे अशा चित्ताची चोरी करण. कोणत्या चित्ताची करण? जे निर्मळ आहे अशा चित्ताची देव चोरी करण. भगवंताने गवळणीचं चित्ताचं हरण का केलं? कारण गवळणीचं चित्त हे चोरी करण्याच्या लायकीचं होतं आणि आपल्या चित्ताची देव चोरी करत नाही. का करत नाही? तर आपलं चित्त चोरी करण्याच्या लायकीचं नाही, म्हणजे देवाला ती किमती वाटत नाही, निर्मळ वाटत नाही, म्हणून देव आपल्या चित्ताची चोरी करत नाही. म्हणून असा मनात शंका येऊ नये की नाथ बाबा म्हणतात की तुम्ही मुखानं हरीचं नाव घ्या, पण आम्ही तर दुसऱ्याच कोणत्या तरी देवाचा जप करतो, मग चुकीचं करतोय का? नाही, तर ज्यानं आमच्या बुद्धीला भक्तीला वेळ लावलं, कुठलाही देव असेल तो आमच्यासाठी कोण आहे? हरीच आहे. म्हणून तुम्ही आज उद्या करू हा विचार करू नका. तर तुम्ही काय करा, आजच त्या भगवंताच्या नावाचा उच्चार करा. आता काही लोक असे असतात संसाराला चिटकलेले, बर का मामा, भगवंताचं नाव घेऊ पण कधी घेऊ? ज्या वेळेस घरात माझी काही किंमत राहणार नाही, ज्या वेळेस मी 8-8 दिवस वारीला गेलो काय, महिनाभर वारीला गेलो काय, माझ्या वाचून काही माग माझी गरज पडणार नाही, अशा वेळेस माणसाची एक मानसिकता असते की देवाचं नामस्मरण कीर्तन ऐकायला कोणी बसायचं? ज्यांना घरात झोपा येत नाही त्यांनी कीर्तन ऐकायला बसायचं, किंवा घरात त्यांची कुठली जबाबदारी नाही अशा लोकांनी कीर्तनाला बसायचं. अशी तरुण पिढीची एक समज असते. पण खरं पाहता तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन, आता हे संतांना सांगावं लागलं की तुम्ही तरुणपणात भक्ती करा, पण जोपर्यंत माणूस तारुण्यात असतो त्यावेळेस तुकाराम महाराज महाराज आपल्या गाथेमध्ये उल्लेख करतात की तारुण्याच्या मध्ये मद म्हणजे मस्ती, आपल्या म्हणजे खेड्यातल्या भाषेत मद म्हणजे मस्ती. तारुण्याच्या मस्तीत न माने कोणाशी सदा मुसमुशी धुळी जैसा, आठवणी वेठुनी बांधला मुंडासा फिरत असे म्हैसा. जनामध्ये म्हैसा म्हणजे कोण? म्हैसा म्हणजे हेला, हेल्यासारखा हा तरुण जनामध्ये फिरत असतो. हाती दीड पान वरती करी मान, नाही तो सन्मान भली अशी. बघा तुम्ही, आपले मुलं, हिंदू धर्मातले मुलं तरी 2 पुस्तकं जर शिल्लक वाचले किंवा थोडस काही त्याचं शिक्षण थोडं तो उच्च लेवलला गेला, सिटीत राहायला लागला, तर त्याला असं वाटतं आता मी सुशिक्षित झालो. हे कीर्तनात बसणं, हे टाळ वाजवणं, हे म्हणजे हे ज्या लोकांना अक्कल नाही त्यांचं हे काम आहे असं आपल्या हिंदू धर्माच्या तरुणांना वाटतं. हाती दीड पान, तुकोबराय म्हणतात यानं किती पानं वाचले? पुरे 2 बी नाही. हाती दीड पान वरती करी मान, नाही तो सन्मान भली असे. श्वानाची अपरी हिंडे दारोदारी. श्वान म्हणजे कुत्रा. किती म्हणजे तुकोबरायांचे शब्द जर ऐकले तर आजचे तरुण जर आपण पाहिले तर काहीच एक शब्दही चुकीचा नाही महाराष्ट्रात. श्वानाची अपरी हिंडे दारोदारी, पाहे परणारी पापदृष्टी. त्याची नजर चांगली नसते, कुत्र्यासारखा गल्ली गल्ली फिरतो आणि परस्त्रीला वाईट नजरेने पाहत असतो. म्हणजे आणि कशामुळं? तारुण्याची मस्ती असल्यामुळं. आणि पण हिची मस्ती कधी उतरते? एकदा का तरुण पण गेलं, म्हातार पण आलं कि मग ज्यावेळेस घरातले कोणीच किंमत देत नाही, मग त्यावेळेस कोण आठवतं? त्यावेळेस देव आठवतो. पण नाथ बाबा सांगतात की अरे बाबा, ज्याप्रमाणे एखादा बोका, बोका म्हणजे मांजर, एखादी मांजर आहे आणि एक उंदीर त्याच्या मस्तीमध्ये उड्या मारतोय, त्या खांडावून त्या खांडावर, त्या खांडावून या खांडावर असा उड्या मारतोय, तो त्याच्या मस्तीत आहे. आणि तिथे एक मांजर टपून बसलेली आहे. कशासाठी? त्या मांजराला पकडण्यासाठी. आणि जशी त्या उंदराला पकडण्यासाठी मांजर टपून बसलेली आहे, आणि जशी ती मांजर झडप त्या उंदरावर घालते, मांजरीच्या तावडीतून सुटणं जसं उंदराला शक्य नाही, अगदी त्याप्रमाणे जसा काळ एकदा का काळानं झडप घातली माणसावर की त्या काळातून सुटता येत नाही.
पहा तो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी येत आहे. आता हे तुकोबरायांनी सांगितलं 450 वर्ष अगोदर, आणि आजही त्याची अनुभूती आजही आपल्याला येते की बरेच बरेच उदाहरणं आपण असे ऐकतो. ऐका, इकडे लक्ष द्या. आता सगळीकडे एक बिमारी पसरली ज्याला आपण म्हणतो हार्ट अटॅक. बरेच उदाहरणं आपण असे ऐकतोय की बरेच लोक सांगतात की रात्री बाबा झोपले तेव्हा चांगले आमच्या सोबत बोलले, जेवले, खावले, रात्री झोपले, पण सकाळी आम्ही जेव्हा उठवायला गेलो तेव्हा बाबा उठलेच नाही. किंवा अशीही उदाहरणं आपण ऐकतो की सकाळी सांगून गेलेला माणूस की मी दुपारपर्यंत घरी येतो, पण घरी तो जिवंत नाही येतो, त्याला अँब्युलन्स मध्ये आणावं लागलं. म्हणजे ज्याप्रमाणे बोका त्या उंदराला खाण्यासाठी टपलेला असतो, अगदी त्याप्रमाणे इथं बसलेले प्रत्येक जण आपण उद्याचं कीर्तन ऐकू अशी प्रत्येकाची आपण शाश्वती देऊ शकतो का? म्हणजे कोणासाठी काळ टपून बसलेला आहे हे आपण सांगू शकत नाही. म्हणून नाथ बाबा म्हणतात की जर तुम्हाला काळ कोणत्या क्षणी घेऊन जाईल हे सांगता येत नसन, तर तुम्ही काय करा, आजच भगवंताच्या नामाचं चिंतन करा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात अजून किती आहे अवकाश, अजून याचा किती वेळ शिल्लक आहे हे आपण सुद्धा सांगू शकत नाही. हरिमुखी गाता हरपली चिंता, जो माणूस भगवंताच्या नावाचं चिंतन करतो त्याची चिंता हरपते, हा अनुभव संतांचा आहे. बसलेले लोक पैकी काही मंडळी म्हणतील की काहो महाराज, देवाचं नाव घेतल्यानं चिंता हरपती, जर हा संतांचा अनुभव, पण आम्हाला काही तसा अनुभव आला नाही. कारण आम्ही तर बऱ्याच वर्षापासून, आता आपलं वर्षाचं सप्त्याचं किती वर्ष आहे, दुसरं वर्ष आहे, पण बऱ्याच वर्षापासून आम्ही भगवंताचं नाव घेत आलो, पण आमची चिंता काही कमी झाली नाही, कमी व्हायची अजून ऐवजी अजून काय झाली, वाढली. परंतु संतांचे अनुभव आणि आपल्या अनुभवातला खूप मोठा फरक आहे. संत परमार्थ कसा करत होते, जर परमार्थ करता करता वेळ भेटलाच तर ते संसार करत होते. परमार्थ करता करता जर वेळ भेटला तर संसार करत होते, आणि आपला परमार्थ संसार करता करता जर वेळ भेटला तर आपण परमार्थ, म्हणजे संतांच्या परमार्थामध्ये आणि आपल्या परमार्थामध्ये खूप मोठी तफावत आहे, खूप फरक आहे. आता आपण जर इथं आज आपल्या सप्त्याचा जर विचार केला तर खरं जर पाहिलं तर हा मंडप असा गच्च भरलेला पाहिजे होता. म्हणजे परमार्थाचा काय होतो, आनंद घेता येतो. ज्याप्रमाणे घराची शोभा ही प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यावरून ठरत असते, तशी गावची शोभा सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यावरून ठरत असते. म्हणून जेणेकरून आपल्या गावात येणारे जे 8-9 कीर्तनकार आहेत, हे कोणी जाऊन सांगू नये बाजूच्या गावामध्ये की अंधेरीला आम्ही कीर्तनाला गेलो होतो, पंक्तीला 2000 आणि कीर्तनाला 200, असं आपल्या गावचं नाव कुठं बाहेर निघू नये. म्हणून जेवण करणाऱ्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की जोपर्यंत माझ्या पोटात सात्विक अन्न नाही, जोपर्यंत माझ्या पोटात हा प्रसाद आहे, कमीत कमी 2 तास तर मी या जागेवर बसन. संत म्हणतात हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. कारण घडी घडी काळ वाटयाची, पाहे अजून किती आहे अवकाश. ज्या वेळेस मरणाच्या दारात माणूस उभा असतो,
समजा उदाहरणार्थ एखाद्या माणसाला कळालं की तासभरानंतर किंवा आठवड्याभरानंतर माझं मरण जवळ आहे, असं कळाल्यानंतर तो माणूस संसार करण्याच्या भानगडीत पडेल का जास्त? नाही. तो फक्त एकच कारण की मला शक्य तेवढं काय करू द्या, देवाचं नाव घेऊ द्या. म्हणजे त्याला काय झाला, त्याच्या मनाला बोध झाला. बोध, आणि बोध हा मनाला होत असतो, बोध हा बुद्धीला होत असतो, शरीराला बोध होत नाही. आता आपण या ठिकाणी बसलोय, कीर्तन आपलं शरीर ऐकतंय का आपली बुद्धी ऐकते? कीर्तन कोण ऐकतंय? बुद्धी ऐकते, शरीर कीर्तन ऐकत नाही. म्हणून ज्याची बुद्धी जाग्यावर आहे त्याला कीर्तनातलं काही होत नाही, थोडंफार कळतं. पण ज्याचं शरीर जाग्यावर आहे त्याला कीर्तनातलं काही एक कळत नाही. मग ते मोठमोठ्यानं मला पण करतो. म्हणून कीर्तनात एक वेळेस शरीर भानावर नसलं तरी चालन, पण भानावर कोण पाहिजे? मन आणि बुद्धी भानावर पाहिजे, त्यावेळेस कीर्तनातलं काहीतरी कळतं. म्हणून नाथ बाबा म्हणतात की फक्त शरीराला उपदेश करून उपयोग नाही. तुम्ही उपदेश कोणाला झाला पाहिजे? मनाला उपदेश झाला पाहिजे, मनाला बोध झाला पाहिजे. म्हणून नाथ बाबा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, परवाचे कीर्तनकार यांनी सुंदर चाल म्हटली. एक अभिमानाची गोष्ट असते महाराज, बरं का दीपक महाराज, मी काही त्याचा फार मोठा कीर्तनकार नाही, पण एक अभिमानाने एक गोष्ट सांगतो. भगवान महाराज आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, अख्ख्या जिल्ह्यामध्ये म्हणतोय बरं का मी, एकमेव आम्ही बापले काशे एका सप्त्यात दोघांची कीर्तन आहे. आता अख्ख्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बापाचंही कीर्तन आहे आणि मुलीचंही कीर्तन आहे. असा सप्ताह तुम्हाला आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही पाहायला भेटणार. खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि एक खास करून ज्यांच्या घरी मुली आहेत, 8 वर्षाची असन, 10 वर्षाची असन, 15 वर्षाची असन, अशा आई वडिलांसाठी 2 शब्द मला बोलावेसे वाटतात. प्रत्येक गावागावामध्ये गॅदरिंगचे कार्यक्रम होतात. शाळेमध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम, आता गॅदरिंग त्याला थोडा इंग्लिश शब्द म्हणून थोडस बरं वाटतं, नाहीतर त्याला तमाशा म्हटलं तरी काही फरक पडणार नाही. आणि त्या तमाशामध्ये कोणाकोणाच्या मुली असतात बरं? कोणाकोणाच्या? इथं बसलेले बऱ्याच जणांच्या मुली त्या कार्यक्रमामध्ये भाग घेत असतील. खरं पाहता ती कला आहे बरं का. मला त्या कलेला नाव ठेवायचं नाही. जरूर नाचा, पण कुठं नाचा? नाचो
सांगत नाही नाचा म्हणून. नाचा कोणी सांगितलं? संतांनी सांगितलं की नाचा बाबा नाचा, नाचण्यात खरा आनंद आहे. पण कुठं नाचा त्याचंही सांगितलं. कुठं? हळदीच्या डीजेवर नाही, लग्नाच्या डीजेवर नाही, तर कुठं नाचा? नाचणाऱ्याला सुद्धा धन्य म्हटले. कोण? संत. जो नाचतो तो कोण आहे? धन्य. धन्य. पण कुठं नाचतो? हरिरंगात. जो हरिरंगात नाचतो तो धन्य सांगितलं. डीजेवर नाचणारा नाही. सुरुवातीला डीजे आला, आता जे जुने लोक त्यांना माहितीये. तर तरुण मुलांना सगळे कीर्तनकार सुद्धा काय म्हणत होते की डीजेवर नाचणारे मुलं हे कोण आहेत? भगवान शंकराच्या लग्नातले भूत म्हणत होते. भूत. कारण नाचण्या सुरुवातीला अगोदर लग्नात नाचण्याचा आनंद जर कोणा घेतला असेल, पहिल्या लग्नात, या सृष्टीवर पहिलं लग्न कोणाचं झालं? म्हणजे या भूतलावर ब्रह्मांडामध्ये पहिलं लग्न झालं भगवान शंकराचं. आणि त्या लग्नात नाचणारे जे लांडगे होते ते होते भूते वेताळ नाचती. भगवान शंकरामध्ये भूत लग्नामध्ये भूत नाचले. आणि बरेच कीर्तनकार सांगायचे की हे डीजे समोर नाचणारे कोण त्या काळचे भूत. पण आतापर्यंत फक्त भूत नाचत होते. पण आता या 2-5 वर्षात भूतनी बी नाचायला लागल्या. म्हणजे आणि लाजीरवाणी गोष्ट आहे बरं का. आपला तो कीर्तनाचा तो विषय नाही, अभंगाचा तो विषय नाही. मला त्या विषयाकडे जायचं पण नाहीये. खेदाची गोष्ट आहे की हळदीला वरबाई नाचतात, नवरीची आजी नाचते. म्हणजे किती लाजीरवाणी ही गोष्ट झाली की मुली नवरी नाचते त्यात आश्चर्यच नाही, तर वरमाई आणि वर आजी सुद्धा डीजेवर नाचायला लागल्या. म्हणून आपण अगोदर जे बोललो की हिंदू धर्म खतरे में आहे, हा हिंदू धोक्यात आणला कोणी? आपणच आणला, दुसऱ्या लोकांनी आणला नाही. अहो बाकीच्या लोकांना फक्त टीका करून जमणार नाही बरं का डॉक्टर साहेब. इतर जे धर्म आहेत, मुस्लिम धर्म असेल किंवा कुठला असेल, किंवा टीका करून उपयोग नाही हो दुसऱ्यावर. 1000 गोष्टी चांगल्या आहे उचलण्यासारख्या त्यांच्या. किती 1000 गोष्टी चांगल्या आहेत. युट्यूबवर कीर्तन चालू आहे, मला कोणाची स्तुती करायची नाहीये, पण जे चांगले ते घ्यावंच लागेल का नाही? रस्त्यानं जर 4 महिला चालल्या मुस्लिमांच्या, तर आजी कोणती कळत नाही, माय कोणती कळत नाही, नात कोणती कळत त्यांच्यामध्ये एवढं सुद्धा शरीर तुम्हाला दिसत नाही. तर 4 पैकी आजी कोणती नात कोणती एकही ओळखू येणार नाही. आणि आपल्या वर मायचा मेकअप नवरीपेक्षा जास्त आहे. म्हणजे ही शोकांती एक आहे आपली, ही आपण आपली संस्कृती विसरत चाललो. म्हणून नाथ बाबा म्हणतात की बाबा रे, घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे, अवकाश किती वेळ तुझा अजून शिल्लक हे तुला माहिती नाही. म्हणून तू काय कर, आज आत्ता ताबडतोब लगेच भगवंताच्या नामाला काय कर, भगवंताचं नामस्मरण कर. आणि ती नामस्मरण घेण्याची जागा फक्त एकमेव कीर्तन उरलं आता. नाही तर प्रत्येक घराघरातलं जर वातावरण पाहिलं तर बऱ्याच लोकांना घरामध्ये प्रार्थना घेणं माहिती नाही, काहीच आई वडिलांना माहिती नाही. प्रत्येक 4 जणांजवळ 4 मोबाईल आहेत. म्हणून हे हरिनाम घेण्याचं साधन फक्त एक कीर्तन उरलंय. म्हणून आता आपण इथलं बसलेलं प्रत्येक जणांना वर हात करायचे आणि भगवंताचं आपल्याला या ठिकाणी 2 मिनिटापुरतं होत नाही नामस्मरण करायचे. करा, आपण सर्वांनी वर हात करा.
हरे विठोबार हरि विठोबार माये विठोबार माये विठोबार कुंडली कवर